नमस्कार, आपण आहोत आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात. आपल्यासोबत आहेत आंबेडकरी चळवळीतले तरुण नेते नितीन मोरे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आझाद मैदानामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण आंदोलनात भेट दिलीत आणि त्यांना तुमचा पाठिंबा दर्शवला. नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का होतं? जे मित्र आहेत या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून आझाद मैदान इकडे उपोषणला बसले. त्यांच्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना. अत्यंत सुंदर काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतं. त्यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने हल्ली अनेक रेल्वे स्टेशनचे नाव बदली केले. मग त्यांचा विषय असा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावं, या अनुषंगाने ते उपोषणाला बसले. जय भीम आर्मीची भूमिका आहे की राजकारणामध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आमच्यासाठी जे मक्का मदिना आहे, ख्रिश्चन लोकांसाठी रोममध्ये जे चर्च आहे पोप जॉन पॉलचं, ज्या पद्धतीने त्यांची त्याची आस्था आहे तशी आमच्या बौद्ध बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महानिर्वाण ज्या ठिकाणी झालं ती चैत्यभूमी आम्हाला त्या पद्धतीची आहे. तेवढं श्रद्धा, तेवढं म्हणजे काही तुम्हाला सांगू, एक वेगळी भावना त्या संदर्भात आमच्या बहुजनांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बौद्ध समाजाची. असं असताना देखील काही लोक मुद्दाम आम्हाला डिवचायचं काम करत आहे. त्या चैत्यभूमीचं नाव दादर रेल्वे स्टेशनला द्यावं हे ते आग्रह धरत आहे. मक्का मदिना या विश्वामध्ये फक्त एकच असतो. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झाला आहे ती चैत्यभूमी अख्ख्या विश्वामध्ये फक्त एकच ठिकाणी असू शकते आणि ती एकच ठिकाणी राहिली पाहिजे. ती त्याचं महत्त्व कुणी कमी करण्याचा प्रयत्न करू नये आणि असं कोण करत असेल तर शासनाने योग्य रीतीने दखल घ्यावी ही मागणी घेऊन आमचे राजेशजी बसलेले आहेत, राकेशजी बसलेले आहेत. आणि म्हणून अशा एका उमद्या कार्यकर्त्याला या विषयावरती आपण पाठिंबा दिला पाहिजे, साथ दिली पाहिजे, त्या भावनेने या ठिकाणी मी आज उपस्थित आहे. दुसरं असं आहे की यांची दुसरी मागणी आहे की दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का देऊ नये. त्या अनुषंगाने त्याचा आग्रह आहे की शासनाची भेट व्हावी आणि म्हणून मी प्रयत्न करणार आहे की शासनाकडे यांची लवकरात लवकर भेट घडून देणे. पावसाची वेळ आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यांनी नागपूरवरून, नाशिकवरून अनेक ठिकाणी कार्यकर्ते बोलवले होते. तर मी काल त्यांना विनंती केली की एवढा पाऊस, जो पाऊस मुंबईमध्ये आहे, तुम्ही मोहिते साहेब कार्यकर्त्यांना बोलू नका, नाहक कार्यकर्त्यांना त्रास होईल. आणि म्हणून 2 दिवसामध्ये उद्या या उपोषणाचा आपण समाप्ती करत आहोत. त्या अगोदर सिनियरला भेटून उद्या जी कोणी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीशी यांचं बोलणं चाललेलं आहे. रेल्वेच्या अथॉरिटीला यांनी पत्र दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने उद्या 4 वाजता मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव, त्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन यांची जी काय भावना आहे ती तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. माझी नम्र विनंती आहे की स्वतः राखेची देखील त्यांची भूमिका या ठिकाणी मांडली.